गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या नाफेडच्या वजन काट्याचा पेच आजही कायम असून आमदार प्रताप अडसड यांनी स्वतः बाजार समितीमध्ये जाऊन पाहणी करीत भरलेल्या पोत्यांची पुन्हा स्वतः समक्ष मोजणी केली। त्यावेळी क्विंटल मागे 2 किलो वजन जास्त भरले। त्यावरून आमदार प्रताप अडसड यांनी शासकीय पंचनामा करण्याची मागणी धरून लावली। दिनांक 30 जून रोजी समितीत व्यापाऱ्यांकडून माल मोजणी होत असताना बाजार समितीच्या काट्याची तपासणी करताना नाफेडच्या काट्यावर माल मोजून पाहिला असता नाफेडच्याच काट्यात फरक असल्याचे आढळून आले। त्यावरून उपस्थित व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही संचालकांनी यावर रोष व्यक्त केला। त्यावरून नाफेडच्या काट्यात फरक असल्याने खरेदी बंद ठेवण्यात आली होती। या प्रकरणाची चर्चा चांदूर रेल्वे तालुक्यात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरेदी विक्री कार्यालयात धाव घेत अतिरिक्त मालाच्या परताव्याची मागणी केली। तर आज या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार प्रताप अडसड यांनी बाजार समितीत भेट दिली। स्वतः समोर उभे राहून त्यांनी 4 दिवसा अगोदर मोजलेल्या पोत्यांची पुन्हा मोजणी केली असता त्या पोत्याचे वजन जास्त भरले। त्यावरून खरेदी विक्रीच्या संपूर्ण कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला। हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मालाचा असा गैरकारभार होऊ देणार नाही, असे सांगत आमदार अडसड यांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे, बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे, व्यवस्थापक धाकुलकर यांना जागेवर बोलावून पंचनामा करण्याचे सांगितले। त्यावेळीही पोत्याचे वजन केले असता 50 किलो पोत्याचे वजन कधी 51.60 तर कधी 51.30 असे भरले। ते सर्व मोजलेल्या पोत्याला सील करून या प्रकरणात लाखो रुपयांचा घोळ असून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर प्रशासक डल्ला मारत असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला। 2 किलो जास्त माल हा इथे घेतला चालला कास्तकाराचा। यामध्ये मोठ्या प्रमाणात कास्तकाराची पिळवणूक होत आहे आणि आर्थिकदृष्ट्या शोषण होत आहे असं लक्षात आलं। त्यामुळं तहसीलदार साहेब, AR ऑफिसचे प्रतिनिधी हे सगळे इथं उपस्थित आहे आणि त्यांच्या समक्ष याचा पंचनामा करून आज या गोडाऊनला सील लावण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले आहे। आणि हा प्रकार यावर्षीच नाही तर मागच्या वर्षीसुद्धा पत्रकार बांधवांनी, काही लोकांनी, कास्तकारांनी कंप्लेंट केल्यावर उघडकीस आला होता। परंतु दुर्दैवानं तेव्हाही वेगवेगळ्या मार्गाचा वापर करून त्याचं दमन करण्यात आलं, ते मागचं प्रकरण दाबण्यात आलं। परंतु यावर्षी हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं, त्याच्या व्हिडिओ शूटिंग, या सगळ्या गोष्टी आहे। त्याच्यामुळं यावर्षी या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि ह्या चण्याची खरेदीत आम्ही जे सापडलं हा सर्रास भाग काल लक्षात येईपर्यंत तुरीच्या बाबतीतही सुरू होता आणि आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत जो माल घेतला आहे त्या पूर्ण मालामध्ये क्विंटल मागं 2 किलो माल जास्तीचा शेतकऱ्याचा घेण्यात आला आहे। त्याच्यामुळं संपूर्ण माल कालपर्यंत जेवढा मोजला त्या पूर्ण मालाचा क्विंटल मागं 2 किलोच्या फरकानं पैशाची भरपाई प्रत्येक कास्तकाराची यांनी दिली पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे। आणि त्या पद्धतीनं माझं निवेदन मी कलेक्टर आहे, DDR साहेब या सगळ्यांना देणारच आहे। या दृष्टीनं यात कुठलीही गडबड होऊ नये म्हणून इथं आता सील करण्याची प्रक्रिया सुरू करायला सांगितलेली आहे। मात्र यातही वेगवेगळ्या पद्धतीनं कलाकार्या करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो। परंतु सगळे कास्तकार आणि आम्ही निश्चितपणे शासनाच्या मागं लागून हे प्रकरण न दाबता कास्तकाराला न्याय मिळाला पाहिजे। त्याचं जे आर्थिक शोषण इथं झालं, चाळणीसुद्धा डबल मारण्यात येते आणि एकदम चांगला क्वालिटीचा माल घेण्यात येतो। त्याच्यातलाही जर 1-2 किलो माल त्याचा वाया जात असेल, फुकट्यात जात असेल आणि तो माल जास्तीचा जो माल आहे तो कोणाच्या खिशात चालला याची माहिती मी काही वेगळी सांगायची गरज नाही। ज्यांचं इथं प्रशासन आहे कोणत्या पद्धतीनं करून राहिलं आहे आणि विशेष म्हणजे सगळी माहिती झाल्यानंतरही इतर ठिकाणी मात्र वारंवार मिटिंगा घेऊन जिथं आपला अधिकार नाही, पंचायत समिती असो कुठेही असो, जिथं त्यांचा अधिकार नाही ते सध्या पदावर नाही तरी जाऊन जो मिटिंगा घेणे, काय झालं याची माहिती मागणे, हे सगळं करत असताना इथं एवढा गैरकारभार लक्षात आल्यानंतर सुद्धा एकही स्टेटमेंट नाही, कुठे जाऊन पाहणी नाही, त्यांच्या अधिकारात असल्यानंतरही तिथं त्यांना बोलून त्यांनी कुठलंच काही केलं नाही। त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यात हे प्रकरण दडपण्याचा विषय असं लक्षात येते। म्हणून मी शासनाला आपल्या या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की शेतकरी आधीच अडचणीत असताना माल खरेदी एवढे उशिरापर्यंत चालली, कापसाच्या बाबतीत तेच भानगड आहे। एवढे दिवस केंद्र शासन म्हणून राहिलं की आम्ही पूर्ण पैसा देतो, जेवढा कापूस तुम्ही विकत घ्या तेवढा आम्ही घ्यायला तयार आहे। इथं यंत्रणाही उभी करू शकत नाही राज्य। एवढे दिवस उशीर झाल्यामुळे आता शेवटी शेतकऱ्याच्या कापसामध्ये मॉइश्चर तयार होऊन राहिलं, कापूस पिवळा पडून राहिला। त्याच्यामुळे त्या ज्या काही गाईडलाईन आहे त्याच्यानुसार CCI खरेदी करू शकत नाही। ह्या सगळ्या अडचणी शेतकऱ्याच्या समोर असताना पुन्हा या पद्धतीनं त्याच्या मेहनतीनं त्यानं कमावलेलं तेही त्याच्या खिशातून काढून घेण्याचं पातक
या APMCच्या माध्यमातून खरेदी विक्रीच्या माध्यमातून होत आहे. आम्ही याचा निषेध करतो आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता त्यांना यावर बोलता आले नाही. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवी उपाध्याय, प्रसन्ना पाटील, सचिन जयस्वाल, अजय हजारे, लाला पंपालिया, बंडू भुते, बबन गावंडे, किशोर क्षीरसागर, राजू चौधरी, बंडू मुंदडा आदी उपस्थित होते. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.